नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत आज विविध विषयांवर जोरदार चर्चा झाली आहे। मंजुरीशिवाय सुमारे 1,500 कोटींच्या ठेवी मोडल्याच्या मुद्द्यावर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी प्रशासनाला जाब विचारत पारदर्शकतेची मागणी केली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित कामांना अद्याप मंजुरी नसतानाही काही कामे पुढे नेली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। या कामांचा सविस्तर आढावा घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मखमलाबाद भागाच्या विकासाचा मुद्दाही सभागृहात गाजलाय। 1992 पासून मनपा हद्दीत समावेश असूनही अपेक्षित विकास न झाल्याची खंत नगरसेवक प्रमोद पाळवे यांनी व्यक्त केली आहे। रस्ते, पाणी पुरवठा आणि आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी अधिक निधी द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। याचवेळी सामाजिक विषयालाही महत्त्व देत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमा सभागृहात लावण्याची मागणी नगरसेवक राहुल दिवे, पूजा नवले, आशा तडवी, ज्योती जोंधळे आणि किरण राजवाडे यांनी केली आहे। महासभेत विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित विषयांवर लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। सन 2001 साली प्रथम रूल्स बनवण्यात आले होते। त्यामध्ये कुत्र्यांना उचलून त्यांचं ऑपरेशन करायचं व पुनश्च त्या जागी सोडायचं या पद्धतीने यापूर्वी काम चालू होतं। परंतु 7 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचना नवीन अंमलात आणायला सांगितलेल्या आहेत। त्यानुसार सद्यस्थितीत काम सुरू आहे। त्यामध्ये निवारा केंद्र बांधण्याचं आदेशित केलेलं आहे। तर आपल्या नाशिक महानगरपालिकेतर्फे निवारा केंद्राचं कामकाज लवकरच सुरू होईल। त्याबाबत बांधकाम विभागामार्फत कारवाई केलेली आहे आणि सेकंड काम चालू आहे। बाकीची जागा शोधण्याचंही काम चालू आहे। लवकरच ते पूर्ण होईल आणि याच्यात आपलं कामकाज सुरळीत होईल। जास्त चुकीचं उत्तर देत आहे तर पत्रावर घेऊ नये। पत्रावर चुकीचं कामकाज घेता येणार नाही। मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला बक्षी साहेबांपासून असे अनेक आयुक्तांची नावं घेऊ शकतो की ज्यांनी सांगितलं इतिवृत्त मंजूर असल्याशिवाय आम्ही वर्तवणार कारण ते ठराव त्याची वैधता आहे। जर एखादा ठराव तो मंजूर आहे किंवा अमंजूर आहे हा जर लिहिला गेला नगर सचिवाकडनं तर तो कन्फर्म केलं पाहिजे की येस आम्ही मागच्या मिटिंगला तो मंजूर केलेला तर इतिवृत्त मंजूर नाही आहे। इतिवृत्त मंजूर करणं हे कायदेशीर क्रमप्राप्त आहे। म्हणून पहिलं नगर सचिवाकडे याचं उत्तर द्यावं की याला काहीतरी घडलं असेल। काय घडलं तिथं कळलं पाहिजे सभागृहाला पाहिजे ना ते कसं काय नियमावली या 4 वर्षात तुटल्या गेल्या। नंतर एकदा तर सस्पेंड केलं होतं परंतु चुकीचं कामकाज वकिलांनी केल्यामुळे मला या सभागृहाला हे सांगायचं याला वर्ष भरपूर जरी झाले असतील पण या सभागृहात चर्चा झाली या विषयावर। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।